श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आत्ताची जी रीडिंग आपण घेणार आहे ती यासाठी असणार आहे, मे महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे. रास आहे कन्या, कन्या राशीसाठी असणार आहे. कन्या राशीसाठी हा महिना जो आहे तो कसा जाईल आणि तुमच्यामधल्या काय गोष्टी कशा चेंज होत आहेत, कशा बदलत आहेत. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. देवतेचं नामस्मरण करायचं आहे. 3 वेळा तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. माझी जी देवता आहे ती आई रेणुका माता आणि जानाई देवी आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली ती लास्टला सांगायला मला विसरायचं नाही आहे, कारण खूप जण मला सांगतात ताई राशीप्रमाणे जरी तुम्ही व्हिडिओ जरी सांगत असाल तर आम्हाला करेक्ट बरोबर जशाची तशी मॅच होते. कॉलवरती सांगतात. मला खूप छान वाटतं, बरं वाटतं, कारण आपल्यामुळे कुणाच्या तरी आयुष्यातल्या काही गोष्टी, काही कोडी जर उघडकीला येत असतील किंवा त्यांच्या आयुष्यात काय चाललेलं असेल ते त्यांच्या समोर येत असेल, त्यांना दिसत असेल. तुम्हाला माझा एक डोळा असं सुजलेला वगैरे दिसत असेल, थोडंसं इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळे जरासं पापणी जरासं सुमारली, म्हणजे सुजली, थोडीशी सुजली, पण आहे ट्रीटमेंट चालू आहे त्याची. थोडंसं वेगळं दिसतंय हे माझं पापणीवरची सुजली, थोडंसं हे झालं. रात्री तर पूर्णच असं डोळा पॅकच झाला होता, ते आता आहे व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ. बघू. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. तुळ राशीसाठी आपण बघत आहोत एनर्जी. ही तुळ राशीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये पैसा, धनसंपत्तीची पावर तर आहे, पण वाव, कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासाठी. वाव, किती छान आहे एनर्जी. तुम्ही बहुतेक देवाची सेवा तुम्ही वाढवलेली असावी किंवा देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा. जास्तीत जास्त मला एनर्जी अशी येते की तुमच्यासाठी हा महिना जो आहे, आणि कार्ड पण तेच आहेत, 4 आणि 8, 4 आणि 4, 8 समान, आणि पैसा आणि लक्ष्मी तुमच्या आयुष्यात येते आहे का जाते आहे, काय आहे या दोन्हीचा अर्थ बघूया. दोन्ही तर आलेला आहे, पॉझिटिव्ह आहे, पण यानंतर कोणतं कार्ड येत आहे ते आपण बघूया. बघा, पैसा, धनसंपत्ती, लव्ह रिलेशन. लव्ह रिलेशन हा महिना तुमच्यासाठी खूप उत्तम जाईल, छान जाईल, जेणेकरून तुमच्यामधले काय प्रॉब्लेम असतील तर ते क्लिअर होण्यासाठी तुम्हाला मदत होतीलच. पण थोडंसं कुठेतरी एनर्जी डाऊन फील होताना दिसते आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. थोडीशी निगेटिव्ह शक्तीचा त्रास पण होताना दिसतोय, जेणेकरून तुमच्या आयुष्यामधल्या काही गोष्टी, काही गोडी सुटत नसतील तर त्यासाठी तुम्ही स्टक झालेला आहात आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. लव्ह रिलेशनचं टेन्शन तुम्ही घेतलेलं आहे. लव्ह रिलेशनचा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट झालेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जो पार्टनर आहे तो तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे तुमचा विश्वासघात करण्याचा, तुम्हाला माघारी, तुमच्या पाठीमागे तुम्हाला त्रास देतोय, तुम्हाला एक ब्लेम करायचा असा विचार तो व्यक्ती तुमच्यासाठी करतोय, जेणेकरून कुठेतरी एनर्जी मला अशी जाणवते की तो व्यक्ती तुमच्या पीठपिछे, म्हणजे माघारी तुमच्या, अशी काहीतरी एनर्जी करतोय जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास व्हावा. पूर्ण विश्वास, 100% विश्वास तुम्ही त्या व्यक्तीवर ठेवू शकत नाही. तो व्यक्ती तुम्हाला दडपणामध्ये ठेवतोय. एक विश्वास जो आहे तो 100% असा विश्वास तुम्ही त्याच्यावर ठेवू नका, जेणेकरून तो व्यक्ती तुम्हाला कुठेतरी त्रास देताना दिसतोय किंवा एक दंश करताना दिसतोय, जेणेकरून तुमचं काहीतरी, तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅन करताना दिसतोय. प्रेम आहे, ओके, ठीक आहे, पण तो स्वार्थ पण स्वतःचा बघतोय त्या पाठीमागे. तो स्वार्थ त्याचा आहे, तो स्वार्थ कुठेतरी त्याचा बॅलन्स करायला बघतोय, जेणेकरून तुम्हाला हा त्याच्या मुठीत ठेवेल, त्याच्या मुठीत तुम्ही राहशीला, असं तो व्यक्ती काहीतरी प्लॅनिंग करतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या कनेक्शनमध्ये राहाल, किंवा ती दोरी जी असते ती व्यक्ती तुमची पार्टनर जी आहे ती असं ओढून खेचून धरायला बघत आहे, आणि तुम्हाला ते असं एकदम जाळ्यात ओढून धरण्यासाठी, किंवा एखादं बंधन करतोय, एका तांत्रिक क्रिया करतोय, वशीकरण करतोय, अशी ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी करते, ते इथं दिसतंय. आणि तशी जर एनर्जी तुम्हाला फील होत असेल तर लगेच माझ्याशी कनेक्ट व्हा, किंवा माझा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी संपर्क करा. आणि दुसरं असं आहे की तुम्ही या महिन्यामध्ये खूप जण असे आहेत की शाईन करताना दिसत आहेत, चमकताना दिसत आहेत,
आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर अचीव करायची असेल तर ती होताना दिसते आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी कंप्लीट होताना दिसत आहेत. आणि दुसरं असं आहे की प्रत्येकाची एनर्जी सेम नसते, प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते. भले रास एक जरी असली तरीसुद्धा आयुष्यात काही गोष्टी बिघडत असतील, काही गोष्टी होत असतील तर ते थोडंसं कुठंतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यातला काही निगेटिव्ह गोष्टीचा टप्पा तुमच्या आयुष्यातून रिमूव्ह होताना दिसत आहे. हार्ट चक्र तुमचा जो आहे तो ओपन होताना दिसतो आहे. पूर्णपणे तुमच्या आयुष्यात एक चेंज येताना दिसतोय. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात रिलीज व्हायच्या आहेत, ती वेळ आलेली आहे. परमेश्वराने तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवलेला आहे आणि ती गोष्ट आता रिलीज होण्यासाठी वेळ ती आलेली आहे. लवकरात लवकर त्या गोष्टीसुद्धा मला वाटतं की खूप जणांची अशी एनर्जी आहे की ती या महिन्यातच रिलीज होताना दिसत आहे. कारण त्यांचा मनावरचा खूप कंट्रोल आता संपला आहे. बस आता किती सहन करायचं, बस आता मला काहीतरी यातून निर्णय घ्यायचा आहे आणि निर्णय घेऊन मला यातून बाहेर पडायचं आहे. मला काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे, पण घ्यायचं आहे आणि मला एक न्यू बिगिनिंग करायची आहे. मला झालेलं गेलेलं सोडून द्यायचं आहे, मला यात नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे. असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसते. आणि त्यावरती ग्रोथ करायची आहे. लव्ह रिलेशनच्या अजून एक कार्ड घ्यायचं आहे मला, कारण हे कार्ड कंप्लीट झालेले नाही आहेत. याला हे दोन एक कार्ड कमी पडतं आहे. कोणतंही येईल, सगळं एक्सेप्ट करायचं आपण. ओके, पटकारस्थान म्हटलं की नाही. लव्ह रिलेशनच्या बरोबर जे कार्ड आहे ते आलेले नाही. मी तुम्हाला दाखवते कार्ड व्यवस्थित. त्या कार्डाला कार्ड जोडून आलेलं आहे. एक कार्ड हे राहिले, याच्या खाली एक कार्ड अजून एक पाहिजे होतं. मी ते कार्ड काढलेलं आहे. आणि जसं तुम्ही टेन्शन सोडाल, डिप्रेशन सोडाल, तसं तुमच्या आयुष्यात एक शाईन करणं गरजेचं आहे. तुम्हाला तजेल, फ्रेश आणि स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. भले आयुष्यात 100 संकट असतील तरीसुद्धा स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. आणि पैशासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यात जर काय प्रॉब्लेम असतील, कर्ज देणं घेणं, तुमचं आर्थिक परिस्थिती सगळ्या गोष्टी सुरू असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला असं सांगण्यात आलं की टेन्शन सोडून द्या. जे होणार आहे ते होणार आहे. त्या गोष्टीवर तुम्हाला आता विचार करायचा नाही आहे. वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप सुरळीत लागतील आणि सगळ्या सुरळीत होतील. आणि आई लक्ष्मी मातेचा, तुमच्या धनलक्ष्मीचा मातेचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. लक्ष्मी तुमच्यासोबत आहे आणि ग्रोथ वाढण्याचे चान्सेस खूप आहेत. या महिन्यामध्ये ग्रोथ तुमच्या आयुष्यात वाढण्याचे चान्सेस खूप आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत. लव्ह रिलेशनच्यासाठी मी खूप सारे प्रॉब्लेम सांगितलेत आणि मगाशीच मी सांगितलं की ती व्यक्ती जी आहे तुमच्या आयुष्यात जी पार्टनर आहे ती व्यक्ती कुठेतरी दोरी तुमच्या हातात खेचून धरण्याचा प्रयत्न करते, बरोबर. तर ते खरं आहे, नक्कीच खरं आहे. आणि ते कटकारस्थान रस्ते आहे. तुमच्या विरोधात कुणाशी बोलत आहे, तुमच्या विरोधात कुणाला तरी काहीतरी सांगत आहे, तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅनिंग करत आहे, जेणेकरून तुमची दोरी जी आहे ती त्यांच्या हातात खेचून धरली पाहिजे किंवा तुम्ही त्यांच्या मुठीत राहायला पाहिजे किंवा तुमच्यावरती तांत्रिक क्रिया केली जात आहे किंवा वशीकरण केलं जात आहे किंवा तुमच्यावरती असा काहीतरी उपाय केला जातो आहे की जेणेकरून तुम्ही त्यांच्या मर्यादेमध्ये राहाल. तुम्ही त्यांची एक लक्ष्मी रेषा आहे, त्या रेषेच्या आत राहाल, तुम्ही त्यांच्या ऐकण्यात राहाल, त्यांच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी कराल, हे त्यांचं मत आहे. आणि त्या गोष्टीसाठी ती व्यक्ती काही गोष्टी तोडगा वगैरे करताना पण दिसत आहे तुमच्या विरोधात. लव्ह रिलेशन आहे, तुम्हाला कुठला धोका द्यायचा नाही, तुम्हाला कुठला त्रास द्यायचा नाही आहे, पण तुम्हाला त्यांच्या मुठीत ठेवायचं आहे. आणि तुम्हाला कुठेतरी असं वाईट संगत असेल, काही असेल किंवा सपोज आता माझ्यावरून मी सांगते की मला आता माझ्या संसारासाठी किंवा माझं संसारात वर्चस्व राहावं किंवा घरात वर्चस्व राहावं, निगेटिव्ह शक्ती आहे ही. भले मी स्वतः असले तरी ही निगेटिव्ह शक्ती आहे. माझा विचार चांगला असला पाहिजे, पण समजा माझा हा विचार आला आहे मनात, उदाहरण सांगते मी, माझं वर्चस्व राहिलं पाहिजे, माझ्याकडे पैसा आला पाहिजे, सगळं आपल्या घरच्यांनी सगळा पैसा माझ्याकडे दिला पाहिजे किंवा लव्ह रिलेशन जर असेल तर त्यांनी सगळं माझं ऐकलं पाहिजे, त्याचं इन्कम जो आहे तो मला सगळा हिशोब दिला पाहिजे, त्यांना सगळं मला सांगितलं पाहिजे, माझ्या आटोक्यात राहिलं पाहिजे. सपोज जर मी एक जेंट्स व्यक्ती आहे आणि समोर लेडीज व्यक्ती आहे, ती माझी पार्टनर आहे, तर तिने सगळं माझं ऐकलं पाहिजे. मी म्हणेल तेव्हा मला भेटायला आलं पाहिजे, मी म्हणेल त्यावेळेला फिरायला आलं पाहिजे, मी म्हणेल त्यावेळेला मला पैसे दिले पाहिजे, मी बोलेल त्यावेळेला मला गिफ्ट दिले पाहिजे. अशा काही हौस आहेत त्या असे मुठीत धरून पाहिजेत, जे माझ्या इशाऱ्यावर, माझ्या बोटावर नाचावं असं ती व्यक्ती करते आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ते थोडंसं लक्ष द्यायचं आहे, सतर्क राहायचं आहे. ती व्यक्ती तुम्हाला कोणतं नुकसान देणार नाही, पण त्या व्यक्तीची इच्छा आहे की तुमच्यापेक्षा जास्त वर्चस्व त्यांचं असावं, हे त्यांची इच्छा आहे. तर आपण आता दिव्य संदेश, दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.
वाव. गरुडासारखं तेज, गरुडासारखी झेप, गरुडासारखी उंची तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला तशी उंची, झेप तशी घ्यायची आहे. पक्ष्यांना धान्य खायला घालायचे आहे. तांदूळ, शक्यतो तांदूळ घालायचा आहे. आणि पक्ष्यांना पाणी थोडंसं ठेवायचं आहे, जेणेकरून ते पक्षी ह्या उन्हाळ्यामध्ये पाणी पितील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागेल. तो आशीर्वाद खूप मोठा आहे. मुक्या प्राण्यांची सेवा करणे, मुक्या प्राण्यांना खायला देणे किंवा मुक्या प्राण्यांची एक वेळेची भूक भागवणे किंवा त्यांना पाणी देणे किंवा त्यांना अन्न देणे किंवा तांदूळ वगैरे टाकणे किंवा काहीही असेल, त्यांची जी इच्छा आहे, भूक आहे, ती कंप्लीट करणे, ती एनर्जी आहे, ती एंजल एनर्जी असते. ती आपल्याशी खूप निगडीत होते. आपल्याला खूप आशीर्वाद त्याचा लागतो. कुठेतरी आपण अडचणीत असेल तेव्हा ते आपल्या मदतीला येतं. ती एनर्जी आपल्या कुठेतरी मदतीला येतं, नक्की येतं. आपले कर्म कितीही वाईट असलं आणि आपण 1-2 कामं चांगली जर केली असेल तर त्याचं फळ तिथं कुठेतरी आपल्याला उपयोगाला येऊ शकतं. हे नक्की मी सांगू शकते. आता कवड्यांवरती थोडंसं बघूया की तुमची एनर्जी काय सांगते आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कोणते प्रॉब्लेम आहेत किंवा तुम्ही काय गोष्टी फेस करताय. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ महाराज की जे आई रेणुका मातेच्या नावानं, चांगलं जाण्याच्या नावानं, चांगलं श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम चालू झाले आहेत त्यावरती कुठेतरी विरझन येऊ दे. आयुष्यात त्यांच्या सकारात्मक गोष्टी घडू देत. त्यांना उजवा कुल मिळू दे. आई रेणुका मातेच्या नावानं, चांगलं जाण्याच्या नावानं. ओम नमो आदेश. ओके, तुम्हाला देवीचा आशीर्वाद आहे. देवी तुमच्या पाठीशी आहे. कारण रीडिंगमध्ये सुद्धा देवीचा कौल आलेला आहे. देवी तुमचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्या गोष्टी मान्य करत आहे. देवीला देवीची तुमची जी तुम्ही ते देवीची जर पूजा करत असाल तर नक्की ती देवीपर्यंत सेवा पोचते आहे. देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे. देवी तुम्हाला सुखरूपी या संकटातून बाहेर काढेल हे देवीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जरी संकट देवीने तुम्हाला दिलेलं असेल ते निवारण्याचं काम पण देवीच करणार आहे. तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचं काम पण देवीच करणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. बिनधास्त राहायचं आहे. जे कर्म करताय, जे चांगला मार्ग धरलेला आहे तो कधी सोडायचा नाही आहे.